गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? बरे आहेत ना? चला तर मग सुरुवात करूया नवीन दिवसाची, नवीन सुरुवात. मित्रांनो, माझे सकाळचे कामं सगळे आवरून झालेले आहेत. स्वयंपाक झालेला आहे आणि आता मी स्वयंपाक करून बसलेली आहे. आणि माझ्यासोबत पण साई पण बसलेला आहे तिकडे खुर्चीवर. हाय हाय म्हण. हाय हॅलो. हाय 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 म्हणतोय हळू आवाजात. हाय हाय चालू आहे त्याचं. तर स्वयंपाक करून घेतला आहे मीने. आता बाकीच्या दुसऱ्या गोष्टी आवरायच्या बाकी आहे. झाडू फरशी वगैरे बाकी आहे. आणि जे किचन ओट्यावर पसारा पडलेला आहे तर तो बाहेर ठेवायचा आहे टोपल्यांमध्ये, भांड्याच्या टोपल्यामध्ये. जेव्हा त्याचं दिवसभर तेच चालू राहतं. खुर्ची घ्यायची, इकडे घेऊन जायचं, तिकडे घेऊन जायचं, त्या खुर्चीवर चढायचं, हे पाड ते पाड, हे पाड ते पाड, तेच चालू राहतं त्याचं. आता ती मुरमुऱ्याची पिशवी घेतोय तो खुर्चीवर चढून. साव काय घेतोय तू? हा, खरंच खाणार आहे का तू? थोडंसंच खातो आणि सगळं खाली फेकून देतो. पण पाहिजेच आम्हाला ते. आता जे हे भांडे ठेवले आहे ना, हे भांडे पण सगळं खाली टाकून देतो. हे पा, एक एक टाकायचं चालू झालं त्याचं. कोणतीच वस्तू जागेवर ठेवायची नाही, सगळं खाली फेकायचं. आजी त्याला खाऊ घालत होते तर तिथून पळाला आणि आता इकडे येऊन ती खुर्ची घेतली. पहिले तिकडे मी पोळ्या बनवून ठेवली होती, तर ते पोळ्या टाकण्यासाठी तिथं वरती चढला. तिथून आता परत इथे आला. आता इथं येऊन ती मुरमुऱ्याची पिशवी घेऊन चालला. तिकडे घेऊन गेला आणि हसत हसत जाते मुरमुऱ्याची पिशवी घेऊन. अजिबात ऐकत नाही. काय नाही. का बरं ऐकत नाही रे? हा, खाणार आहे का तू? खरंच सांग. हा, ऐ इकडे आण. दे, मी काढून देते तुला. दे दे दे. आणि इकडे वाटी आणती. वाटी आण ना. नाही, काही नाही. अरे ती वाटी घेऊन ये ना, मी त्याच्यामध्ये देणार ना तुला, वाटीमध्ये देणार ना. आता इथे पाईप. बसा बसा बसा. दे, काय देऊ? इथे देऊ तुला? हा, मुरमुरे पाहिजे का नको? साई, हुई इकडे बघ ना रे. गाडी 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 फिरू. गाडी बस 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 बस. खाली बस ना लगेच. इथे वाटी फेकलेला आहे. दे, काढून देते. चला 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 चला. बसा 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 बसा. खाली बसा. असं बसा. धर, हे धर. खा आता बरं. हो, अर्धा तर खाली पडते भाऊ, तोंडात ना. हे पा
हे बघा, झालं, सुरू झालं. तुला खायला दिलं, फेकायला नाही दिलं ते. आ असं ठसका लागतो ना मग. हा, आता याच्यातला पाहिजे का तुला साऊ? अरे तुला काही फेकायला सांगितलंय का रे? बघा मित्रांनो कसं फेकून राहिला. फेकायला नाही दिले तुला. नाही नाही नाही, पाया पडतो तू माझ्या. पड. हे का बरं फेकलं सांग बरं? सगळे मुरमुरे का बरं फेकले इकडे इकडे? आणि इथे येऊन रडतो आता. नाटके बघितलं का कसं नाटक करतोय? डोळ्यात पाणी पण नाहीये. ए तुझी पाण्याची बॉटल कुठे रे? कुठे दाखव तुम्हाला. दाखव दाखव. जा पाण्याची बॉटल घेऊन ये जा. नखरे बाज. टिकी कुठे बघ माझी. टिकी कुठे? टिकी बघ. वे टिकी बघ. टिकी बघ. ए नोज. ए माझे नोज कुठे? नोज. माझा नोज कुठे? ही टिकी. नको तर राहू दे ना. ए तुझे आईज कुठे? आईज दाखव. इयर दाखव. नोज दाखव. टीथ दाखव. कुठं लावलं रे? हे बघ खाली पडली. चल तुला लावून देते. हा इथे इथे. हे बघा आमच्या साऊने टिकी लावली. बंबाची टिकी लावली. बंबाची टिकी. आहा, नाहीये ना माझ्याकडे टिकी. नाहीये बघ. नाहीये. तू लावून घेतली ना मग. तू काय मुलगी आहे का? झालं सत्यानाश. उचल बरं ते. शावने टिकी लावली. टिकी कुठे लावली? दाखव. टिकी कुठे तुझी? ही काय? ही इथे. असं दाखव. असं. सगळा पसारा करून राहिला रे दादा. तुला तर काही खायला बी नाही द्यायला पाहिजे. सगळं टाकून देतो. चल झाडू मारत बरं. सगळं टाकलंय ना तू इथे. झाडू मार. आता मी सगळं भरून ठेवलं, उचलून ठेवलं वाटीमध्ये. तर आता त्याला टाकायचंय परत, म्हणून रडतोय. का बरं रे? का बरं टाकतो? याच्यात ठेव. नको टाकू. तो झाडू घे आणि त्या झाडूने झाडू मारत बरं. हा, काम कर साई तू.
वाढवा काम नको करू, मदत करायचं असतं. हे काय आहे? हे टम्मी आहे, टम्मी. हे टम्मी आहे बरं का. हे खाली घाल शर्ट असं. चुप. असं तोंडात घालायचं असतं का? तेव्हा खातो तू? हा, स्वतःहून नाही खाता येत तुला. कुठे चालला आता? कुठे? मेवाली का? मावाली? चालला बाहेर. हे बघा, कोण आवाज देते रे तुला? हा, आता लगेच इकडे बाहेर आला पाणी खेळायला ना रे. काही पण बोललं का हट. इकडे झाडांचा पाला पडलेला आहे, तो पण आवरायचा आहे. रोजच झाडांचा पाला पडतो. आता नवीन पाला येतोय ना, त्याच्यामुळे सगळे खाली पडून राहिले ते. आणि छोट्या छोट्या कैऱ्या पण आलेल्या आहे. आणि हा इकडे पाणी खेळतोय. माझी टिकली काढून त्याला लावून दिलेले आहे. आता पाणी खेळून राहिला तो. मम्मीने झाडू मारून दिले. आता मी फरशी पुसून घेते आणि मग नंतर साईची आणि माझी आंघोळ बाकी आहे. मग आमच्या दोघांची आंघोळ करू नंतर, फरशी पुसून झाल्यावर. असा आज हा पण उशिराच उठलेला आहे. नको ना रे भाऊ, तो ते सगळे कपडे आहे ना निरम्यामध्ये भिजवून ठेवलेले. हा ना, चंदा मावशीच्या ऐवजी यालाच धुवायला लावू आता. त्याचे कपडे धुतोय तो, त्याचेच कपडे धुतोय बरं का. अरे उचललं जाणार आहे का ते? त्याच्यात पाणी आहे. काय रे, तुला ऐकू येत नाही का? हा झाले, धुवून झाले. नाही बाकी ना. आत्ताच लावला होता मी टिक्का, लगेच काढून घेतलं. हा हा. आता त्याचेच कपडे स्वतः धुवून राहिला तो, पाण्यामध्ये टाकून टाकून. सई सगळं भिजला रे तू. तुझे कपडे तर बघ. आता नाही, थंडी नाही वाजणार तुला. हा, आणि पाणी पण थंड नाही लागणार. कोण पाणी टाकताय रे? साई नको ना रे. ओय आता ते कपडे.
How rivers whisper truths as they flow down, and their songs entwine with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step on the forest floor opens a world through an ancient door. The silence alive, yet brimming with sound, in the arms of song. मित्रांनो, झाडू मारून झालं, सगळा पाला आवरून घेतला आणि या गोणीमध्ये भरून दिलं आहे. झाडू मारलं का थकून देतो आणि आता ऊन पण लागतं ना, त्याच्यामुळे मग लगेच दम लागून जातो. म्हणजे इथे खाली तर सावलीच आहे, पण मग उन्हाळा चालू आहे तरी पण मग थोडंफार गरम होतंच ना, मग लगेच दम लागून जातो काम करता करता. साहित्य इकडे येण्यासाठी रडत होता, मग त्याला काय केलं, घरात घेऊन गेली आणि मधला दरवाजा लावून घेतला, नाही तर तो बाहेर येण्यासाठी रडत होता. मग दरवाजा लावून घेतला तर अजून जास्त रडत होता. तो जर इकडे आला असताना तर मला झाडू मारूच दिलं नसतं, म्हणून अजून जास्त पाणी खेळत बसला असता. सगळे कपडे जे निरम्यामध्ये भिजवले ना ते सुद्धा त्या चांगल्या पाण्यामध्ये सगळं टाकून दिलं. त्याचे तर टाकलेच, आमचे जे वेगळे भिजवून ठेवलेले होते ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकले त्यांनी. म्हणून आहे ना त्याला घरात घेऊन गेली, कारण त्याचे सगळे कपडे ओले होऊन गेले होते. ते कपडे काढले, ते धुवायला टाकून दिले आणि त्याला घरात ठेवलं. आता आजीसोबत बसलेला असेल तो घरात. आता माझं झाडू मारून झालेलं आहे, आता फरशी पुसून घेते. मम्मीने झाडू मारून घेतलेलं होतं घरात, मी साईसोबत बसलेली होती तेव्हा, आणि आता मी फरशी पुसून घेते, मग बोलते तुमच्यासोबत. मित्रांनो, अशा रीतीने आपलं सगळं कामं आवरून झालेलं आहे. आता जेवण वगैरे करून बसलं आहे आणि पाणी आहे ना गरम करायला ठेवलेलं आहे. माझी आंघोळ बाकी आहे, साईची पण आंघोळ बाकी आहे, पण साई झोपून गेलेला आहे. तर साई उठेल ना तेव्हा मग त्याला आंघोळ घालणार, तोपर्यंत मी करून घेते. आत्ताच आमचं जेवण झालं आणि इकडे बाहेर बसलेली होती. मावशी आलेल्या होत्या कपडे धुण्यासाठी, मग आता ते कपडे धुवून गेलेले आहे दुसऱ्या घरी आणि भांडे घासायला येतील थोड्या वेळाने. तर आता मी पाणी गरम करते आणि पाणी गरम झालं का त्याच्यानंतर मग आंघोळ करेल आणि मग साई जेव्हा उठेल तेव्हा मग साईला आंघोळ घालेल. यांची वाट बघत होती मी जेवण करण्यासाठी, तर हे उशिरा आले. मग मावशी आलेल्या होत्या, आमच्या कपडे धुतात त्या, भांडे वगैरे घासतात ते, तर त्यांना पण जेवायचं होतं. मग ते पण माझ्यासोबत बसून गेले. मग आम्ही दोघं आहे ना जेवायला बसलो. मग त्याच्यानंतर हे आले, मग यांनी पण जेवण वगैरे केलं. आता साई झोपलेला आहे तर साईला झोका देता येते आणि मी इकडे बसलेली आहे. म्हटलं आता सगळं आवरून झालेलं आहे, तर आंघोळ करून घेऊ, कारण मी सगळं आवरून झाल्यानंतरच सगळ्यात लास्ट आंघोळ करते. घरी राहून बी काय करणार आहेत, तर दिवसभर असंच बोर होत राहतं. मग त्यापेक्षा हळूहळू जेवढं आपलं काम होत असेल तेवढं काम करायचं, त्याच्यानंतर मग आंघोळ करायचं. शेवटी आंघोळ केलं का कसं एकदम फ्रेश वाटतं. आणि उन्हाळ्याच्या दिवसात तर तुम्हाला तर माहीतच आहे, सकाळी जरी लवकर आंघोळ केलं तर पूर्ण दिवसभर जसं आहे तसंच परत होऊन जातं. त्यापेक्षा काय करायचं, हळूहळू आपलं काम चालू देत राहायचं आणि जेवण वगैरे झाल्यानंतर मग आंघोळ वगैरे करायची. मग थोडं बरं वाटतं, म्हणजे पूर्ण थकवा आपला जो असतो तो निघून जातो. त्याच्यामुळे मी काय करते, सगळ्यात लेट आंघोळ करते.
सगळेच म्हणतात मला लेट आंघोळ करते, तुला तर टाईम टेबलच नाही, असं नाही तसं नाही. पण मग काय करणार आहे दिवसभर आपण? असं बी सगळं लवकर आवरून घेतल्यानंतर दिवसभर त्या खाट्यावर पडून राहायचं, मोबाईल बघत राहायचं आणि दिवसा झोपलं तर रात्रभर आपल्याला झोप लागत नाही. म्हणून मी काही दिवसा झोपत नाही. आता परवाच्या दिवशी मी 2 तास दिवसा झोपून घेतलं तर मला अजिबात झोप लागली नाही. पूर्ण सकाळ पहाटे 6 वाजून गेले तोपर्यंत मला झोप लागली नाही. म्हणून मी दिवसा झोपत नाही. मला त्याच्यासाठीच मला आवडत नाही. मग आता साई लहान आहे त्याच्यामुळे मग त्याच्याकडेही लक्ष द्यावं लागतं. म्हणून मग मी कामावर पण जात नाही आणि त्याच्यामुळे मग हळूहळू माझे कामं आवरत बसते आणि मला जेव्हा पटेल तेव्हा मी आंघोळ करते. म्हणजे जेवण वगैरे झालं का दुपारचं आपलं कामं आवरून झाले का पूर्ण, तेव्हा आंघोळ करून घ्यायची. मग त्याच्यानंतर संध्याकाळचे परत लगेच स्वयंपाक सुरू होऊन जातो. तेव्हाच चांगलं वाटतं मला. मेडिकलमध्ये वगैरे कुठं कामाला जॉबला जात असेल तर तेव्हा आपण लवकर आवरून घेऊ शकतो, ती एक वेगळी गोष्ट. पण जर आपण घरीच असेल तर मग हळूहळू आवरायला काय हरकत आहे. म्हणून मी हळूहळूच माझे काम चालू राहतात. कोण काही बोलू, आपल्याला काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे आता माझं जेव्हा करायचं असेल तेव्हाच करते मी. तर आता माझं पाणी गरम झालेलं आहे, मी आंघोळ करून घेते आणि बोलते तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असा बी साई झोपलेला आहे आणि मी पटापट आंघोळ करून घेते. मग तो उठला का त्याला आंघोळ घालेल आणि थोडा वेळ बसेल. त्याच्यानंतर मग साई उठला का त्याला पण थोडंफार काही ना काही खाऊ घालावंच लागेल आंघोळ झाल्यानंतर असं. तर मग मित्रांनो, मी इथेच थांबते, बोलते तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. एवढेच बोलते आणि थांबते मी इथेच. धन्यवाद.